जन आरोग्य आंदोलन संघर्ष समिति नांदेड़ की जानिब से आज म्यूनसिपल कमिश्नर से मुलाकात करते हुए एक मेमोरेंडम पेश किया गया। इसमें यह मुतालबा किया गया कि शहर में बढ़ते हुए डेंगू, मलेरिया और दीगर मुतअद्दिद बीमारियों के फैलाव को रोकने के लिए जल्द से जल्द इक़दाम किए जाएँ। वबाई अमराज के फैलाव को रोकने के लिए कारपोरेशन इंतजामिया की जानिब से किए जा रहे इक़दाम पर जन आरोग्य आंदोलन संघर्ष समिति के जिम्मेदारान ने अदम इत्मीनान का इजहार किया और कारपोरेशन इंतजामिया पर अदम तवज्जुही का इल्ज़ाम लगाया। जन आरोग्य आंदोलन संघर्ष समिति के जिम्मेदारान ने अपने मेमोरेंडम में यह भी मुतालबा किया कि शहर के सभी मुकामात पर नालों की सफाई वक्फे से की जाए, गंदगी को फैलने से रोका जाए और सफाई मुलाजमीन की तादाद भी बढ़ाई जाए। इसके अलावा वबाई अमराज के फैलाव को रोकने के लिए अवाम में बेदारी मुहिम भी चलाई जाए। इसी तरह जरासीम कश अद्वियात का छिड़काव भी किया जाए। वाज़ेह है कि जन आरोग्य आंदोलन संघर्ष समिति में MPJ समेत मुख्तलिफ NGOs और संगठनों ने अपनी तायद इस समिति को दी है और इसको लीड करने वाले अफराद के साथ मिलकर म्यूनसिपल कमिश्नर को मेमोरेंडम पेश किया। इस मौके पर मोहम्मद अल्ताफ़ हुसैन, मोहम्मद समीम सर और दीगर जिम्मेदारान मौजूद थे। मी डॉक्टर पुष्पा कोकिळ, आम्ही नागरिक कृती समिती आणि जन आरोग्य आंदोलनमध्ये आता काम करत आहोत। आता कोविड नंतर जे छोटे आजार पसरलेले आहेत आणि ह्या पावसामुळे जे आजार पसरलेले आहेत, डेंग्यू, मलेरिया वगैरे, तर हे आजार पसरून आज दवाखान्यात खूप लोक आहेत आणि लहान मुलांना ह्याची जास्त लागण होती आहे। त्यामुळे आपली पुढची पिढी बर्बाद होण्यापेक्षा हे आपण हे काम करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे ह्या लोकांना याची आठवण करून देण्यासाठी आज आम्ही आयुक्तांना एक निवेदन दिले की हे जे आहे ते आपल्या नांदेडमध्ये फवारणी करावी आणि त्याच्यात याचा धूर जो आहे कार्बनचा तोही सोडावा आणि त्यामुळे डास वगैरे कमी होतील। पण आपलं म्हणणं असं आहे की आम्ही असं ठरवलेलं आहे की केवळ महापालिकेवर किंवा केवळ सरकारवर अवलंबूनही चालत नाही, आपणही लोकांनी त्यात काहीतरी मदत केली पाहिजे। जेव्हा आपण अधिकार मागतो तेव्हा आपण आपली कर्तव्य देखील केली पाहिजेत। त्यामुळे आपल्या घराजवळ पाणी साचणार नाही किंवा कचरा साचणार नाही आणि डास होणार नाही, त्याची काळजी आपण पण घेतली पाहिजे। आणि हे जन आंदोलन आमचं ह्याच्यासाठीच आहे की आम्ही लोकांना सुद्धा ह्याच्यामध्ये जागृत करणार आहोत आणि अशा फेऱ्या काढून गल्ली गल्लीला जाऊन तिथे बैठका घेऊन लोकांना जागृत करायचं आणि त्याप्रमाणे आपले हे आरोग्य कसं सुधारेल याचे प्रयत्न करायचा आम्ही प्रयत्न करत आहोत। जन आरोग्य अभियान मनाया जा रहा है क्योंकि हम देख रहे हैं कि कोविड के अंदर लोगों की जानें गई है। इसमें ख़ास वजह ये थी कि गवर्नमेंट की तरफ से हमने देखा कि लोगों को बेड नहीं मिला, ऑक्सीजन नहीं मिला, वैक्सीन नहीं मिला, मेडिसिन नहीं मिली, वहाँ पर स्टाफ नहीं है। ये सारे प्रॉब्लम को लेकर पूरे महाराष्ट्र में हाहाकार मची हुई है। इसको दूर करने के लिए हम लोग अभियान मना रहे हैं। नांदेड़ में भी उसकी शुरुआत हुई है। हम सबसे पहले आज महानगर पालिका पे हमने एक निवेदन दिया है कि शहर के अंदर बीमारियों की रोकथाम के लिए ये जो पहले शुरू डेंगू हो रहा है, मलेरिया हो रहा है, उसके लिए आप लोग फवारनी करो, उसके लिए जो पानी जमा हुआ है उसको दूर करो। बाद में फिर हमारा जो अभियान है कि उसके अंदर लोगों को जन जागरण भी करना है कोविड को लेकर के, लोगों को अपने आरोग्य के लेकर जो अधिकार है वो मांगने के लिए लोगों को बताना है। और सरकार की जो जिम्मेदारी है वो जिम्मेदारी ये है कि वो आरोग्य का पूरा ख्याल रखें, सारी फैसिलिटीज़ उनको प्रोवाइड करें ताकि लोग बीमारी से मरने ना पाए। इस अभियान का हमारा ये मकसद है। तिच्या माध्यमातून आज आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये जे दिवसेंदिवस डेंग्यू, मलेरिया आणि इतर साथीचे आजार वाढत आहे या संदर्भात माननीय आयुक्त महानगरपालिका नांदेड यांना आम्ही निवेदन केले आणि निवेदनाच्या माध्यमातून अशी विनंती केलेली आहे की नांदेड शहरामधील ज्या नाल्या आहेत त्या नाल्यांची वेळेवर साफसफाई करण्यात यावी आणि ज्या ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे आहेत ते लवकरात लवकर उचलण्यात यावे आणि त्यांची योग्य ठिकाणी विल्हेवाट करण्यात यावी। तसेच पूर्ण शहरामध्ये फवारणी करण्यात यावी आणि जे काही साथीचे आजार आहेत या संदर्भात जनतेला जागृत करणे खूप गरजेचे आहे। त्यामुळे जनतेचे जनजागृती करणे आवश्यक आहे। त्या संदर्भात आज आम्ही जन आरोग्य आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही तर जनजागृती करणार आहोत। त्याचबरोबर आम्ही महानगरपालिका यांना पण विनंती केली की त्यांनी पण जनजागृती केली पाहिजे। त्या संदर्भात आज निवेदन केले आणि आशा व्यक्त करतो की माननीय आयुक्त साहेब याकडे लक्ष देतील आणि यावर कार्यवाही करतील। धन्यवाद। जय हिंद। नांदेड शहरात जे काही हॉस्पिटल आहेत सरकारी दवाखाने त्याची सुद्धा खूप दयनीय अवस्था आहे। त्या अनुषंगाने जन आरोग्य नागरिक समिती हे काम करत आहे। शहरातल्या अनेक समस्या आम्ही तर नागरिक समितीच्या माध्यमातून मांडतो, पण जन आरोग्य समितीच्या वतीनं या ठिकाणी विशेषतः डेंग्यू, मलेरिया आणि कोविडच्या संदर्भात आम्ही जनजागृती आणि सरकारी यंत्रणेचा पुरेपूर वापर करून लोकांना चांगली सेवा दिली पाहिजे यासाठी आम्ही अभियान चालवतो आहे। यामध्ये डॉक्टर व्यंकटेश काब्दे असतील, अल्ताफ सर MPGचे आणि सर्व नागरिक समितीचे सदस्य वारंवार आम्ही प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत त्यासुद्धा नागरिकाच्या वतीनं आम्ही पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत।